एरंडोल ग्रामवासियांनी केली शेगाव वारीचे नियोजन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तांचा उत्साह दुगणा। खामगाव तालुका प्रतिनिधी राजीव थेरवकार। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। खामगाव तालुक्यातील ग्राम एरंडोल येथे दिनांक 8/1/2026 रोजी लांजूड येथे पायी वारीचे नियोजन श्री मोरे काका एरंडोल येथील ग्रामवासियांनी केले असता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एरंडोल ते शेगाव पायी वारीचे आयोजन गेली 13 वर्षापासून केले जाते आणि ही वारी निघत असते। वारीचा मुक्काम लांजूड येथे माजी नायब तहसीलदार श्री गोरतकर साहेब यांचे येथे मुक्कामी होती। पूर्ण पालखीची जबाबदारी ते घेत असतात आणि वेळोवेळी धार्मिक तसेच समाजकार्य मनोभावे करीत असतात। त्यांच्या या कार्याला सर्व गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला व एरंडोलचे सर्व वारकरी मंडळी आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या महिला आणि इतर भक्तगण मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, मालेगाव या ठिकाणाहून बऱ्याचशा महिला त्यांच्या पायी वारीमध्ये येत असतात। त्यांच्यावर सर्व महिलांचा पूर्णपणे विश्वास असल्या कारणामुळे ते एक गणिताचे शिक्षक असून त्यांना समाजकार्याची आणि पायदळ वारी काढण्याच्या धार्मिक कार्यक्रम आयोजनाचा खूप छंद आहे। त्यामुळे ते दरवर्षी शेगाव पायी वारी करीत असतात। तसेच समस्त लांजूडवासियांच्या तर्फे व गोत्रकार परिवार यांचे तर्फे यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। प्रतिनिधी राजीव थेरवकार, खामगाव तालुका। तसेच मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। वारीला महिला आणणे याचा महिलांची भक्ती वाढवणं, अंधश्रद्धा निर्मूलन करणं आणि या वारीमधून अनेक महिलांची संसार सुधारतात, त्यांच्या वृत्ती आनंददायक होतात आणि अनेक महिलांचे आजार, पायदुखी वगैरे या वारीत आल्याने बरे होतात असा मला अनुभव आहे। अनेक महिलांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून ही वारी एरंडोलून आम्ही काढतो। आता आज गोतरकर साहेब गेल्या 13 वर्षापासून आम्हाला ही मदत करीत आहेत, त्याबद्दल गोतरकर साहेब आणि लांजूळकर यांचे मी आभार मानतो। आणि ही वारी या सर्व महिलांसाठी असते, याच्यासाठी आमचे कार्यकर्ते संदीप महाजन, राकेश जाधव, बाळू पाटील, महिलांमध्ये आमच्या मीनाताई, वहिनी चौधरी मॅडम, निर्मला पाटील, मंगला पाटील या अनेक महिलांची मदत असते। आमचं प्रमोद पाटील खंडा ही स्वयंपाकी मंडळी सर्व डिपार्टमेंट वाटलेलं असतं म्हणून एवढी मोठी वारी दरवर्षी चालते। आम्हाला आमच्या सहकाऱ्यांचा संच एकदम छान आहे म्हणून ही वारी चालते आणि बाबांचा आशीर्वाद आहे आम्हाला। नक्की खात्री आहे की आमच्या वारीत बाबा चालत असतात। आत्ता नुकताच आमच्या 2 महिला शेतात चुकल्या, रस्ता चुकल्या, तेव्हा माऊलीने कोणत्या कोणत्या रूपात जाऊन त्यांना रस्ता दाखवला, त्या आता लांजूडला पोचल्या। म्हणून कृपया या वारीचं वैशिष्ट्य की महिला बाबांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही। अरविंद खर्चे हे संपूर्ण आमच्याकडे असतात आणि म्हणून ही जय गजानन। श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महिला वारी एरंडोल ते शेगाव दरवर्षी सतत 13 वर्षापासून येत आहे आणि मोरे महाराज त्या पालखीचे प्रमुख असून त्यांनी मला पालखीचा मुक्काम मागितला आणि मी त्यांना हो म्हणलं। तेव्हापासून सतत 13 वर्षापासून पालखी आमच्याकडे येते, माझ्याकडून सेवा करून घेते आणि आमच्या लांजूडवासियांकडून भरभरून सेवा करून घेते आणि त्यांनी दिलेल्या पालखीचा मुक्कामाबद्दल मी त्या मोरे महाराजांचे व सर्व महिला मंडळांचे मी आभार मानतो। आमच्यासाठी हा आनंद सोहळा आहे। खरं बघायला गेलं ना तर महिला कसं ना की फक्त घर, चूल मूल, संसार एवढंच काही करत असते आणि काही महिला ज्या काही व्यवसाय करतात एवढंच त्यांचं काम चालू असतं। पण पायी दिंडी काय आहे, खरं म्हणजे एका महिलेमध्ये काहीतरी बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे। बऱ्याच महिला बरेचसं जातीभेद असतं, ही बाई तशी आहे, ही बाई अशी आहे, हा जो प्रश्न आहे ना तो मिटतो दिंडीमुळे आणि त्यातल्या त्यात भक्ती अतिशय वाढते। दिंडी आम्हाला शिकवते की आम्ही कसं वागलं पाहिजे, काय शिकवण आम्ही मुलांना दिली पाहिजे, समाजात आम्ही काय बदल केला पाहिजे, आमच्या गावामध्ये आम्ही काय शिकवलं पाहिजे।
आम्ही ज्या दिवसापासून इथे दिंडीत येत आहोत ना, तेव्हापासून आमच्या गावात, माझं गाव मारवड आहे, माझ्या मारवड गावामध्ये सुद्धा मी भजनांचा कार्यक्रम सुरू केला. मी एकटी नाही, माझ्या गावातल्या ज्या महिला घर सोडून कधी बाहेर निघत नव्हत्या, गोशा पद्धत म्हणतात ना, तसं होतं. पण आज एवढा बदल झाला आहे की त्या महिला बऱ्याचशा म्हणजे सुशिक्षित महत्वाची गोष्ट सांभाळली जाते. जेव्हा एक आई चांगल्या गोष्टी करू शकते, तेव्हा ती आपल्या पाल्याला चांगल्या गोष्टी देऊ शकते. ही त्या वारीची सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि मोरे बापूंविषयी बोलायचं म्हटलं तर ते आमच्यासाठी एक पितृतुल्य आहेत. कारण ते आमच्या एका मुलीची एक काळजी कशी घ्यायची असते, त्या प्रकारे ते आमची काळजी घेतात. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीतनं कुठे काही कमी होतंय, जास्त होतंय याकडे लक्ष देणं. शिवाय एखादा आजारी पडलं दवाखान्यात नेण्यापासून तर प्रत्येक जण अगदी खूप काळजी घेणारं असं आहे. तुमच्याकडे जबाबदारी काय दिली? जबाबदारी अशी आहे की आज तरी मी पालखीची जबाबदारी घेतली. दुसरी गोष्ट, प्रत्येकाशी संवाद साधून काय गोष्टी हव्यात, काय नकोत आणि काय कुणाला पाहिजे ह्या गोष्टीविषयी विचार केला जातो. अशा प्रकारे आमच्या वारीचं अगदी उदंड आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही वारी चालावी. माझ्या वडिलांनी अशीच वारी जी आहे बापू मोरेंनी ती अशीच चालू ठेवावी आणि आम्हाला चांगलं घडण्यासाठी, आमच्या पाल्यांना चांगलं घडवण्यासाठी हे सतत चालू राहावं. अगदी हेच. तुमचा परिचय? माझं नाव प्रांजली देशमुख. मी जळगाववरून आलेली आहे. ही माझी 5वी वारी आहे. जेव्हा मी या वारीला पहिल्यांदा आली, तेव्हा मी असा कधीही विचार केला नव्हता, की मी ही वारी 5 वर्षापर्यंत करू शकेल म्हणून. आणि वारीचा अनुभव ही वारी केल्याशिवाय कळत नाही. ते असं शब्दात सांगता येणार नाही. इथे ज्या सगळ्या महिला आल्या आहेत, आपल्याला जे इतर लोक असतात जे बघणारे, त्यांना फक्त असं वाटतं, की हे लोक रिकामे आहेत, की काय मिळतं 8 दिवस पायी चालून, असे विचार करणारे लोक आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष या वारीचा अनुभव घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकी वारी म्हणजे काय. आणि या वर्षी ह्या वारीची सुरुवात अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला झालेली आहे. पूर्ण वर्षभरासाठी तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी ही वारी देऊन जाते. तुमच्याकडे जबाबदारी काय? वारकरी म्हणून आहे. वारी म्हणजे एक फिल्टर आहे शरीराचं. तुमचं नाव काय? अरुणा बोल. तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? भजनांना साथ देते. तुमचं नाव? माझं नाव संध्या चौधरी. मी साई गजानन मंदिरातील सेवेकरी आहे. माझी वारीमध्ये बाबांच्या अभिषेकची आणि बाबांना सजवण्याची जबाबदारी. आमचे गुरुवर्य बापू मोरे सर यांनी या वारीची सुरुवात केली आणि ही वारी अशीच ही मी साई गजानन चरणी प्रार्थना करते. मी कांता गोतरकार लांजोड निवासी बोलत आहे. ही वारी 13 वर्ष झाले सतत चालू आहे. मी फक्त थोडक्यात बोलणार आहे. माझी तब्येत 4 दिवस झाले मी भरती होती पण ते कसं आज मी चालू शकली, इथपर्यंत येऊ शकली आणि मला या भजनाच्या कार्यक्रमामध्ये आणि या वारीमध्ये आल्यानंतर मला शांती मिळते. माझ्या मनाला आत्मशांती मिळते आणि मला खूप आनंद वाटतो इथं आल्यानंतर. आणि मी सतत या वारीची वाट पाहत राहते की केव्हा येते महाराज केव्हा येतात आपल्याकडे पॉम्पलेट घेऊन. आणि महाराज आल्यानंतर मला समाधान